सदरील भागामध्ये वीज पुरवठा करण्याचे ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते त्याने काम अर्धवटच सोडले, पैसे मात्र पूर्ण उचलले आणि पोबारा केला. मात्र याच गोष्टीचा सातत्याने प्रजापत्र आणि सक्रिय न्यूजने पाठपुरावा केला आणि आज किमान त्या वस्तीपर्यंत, दुर्गम भागापर्यंत वीज पोहोचलेली आहे. मात्र वीज पोहोचली, मात्र इतरही काही मूलभूत ज्या गरजा आहेत त्या अद्याप त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. रस्ता नाही, रस्त्याचं तर सोडा, मात्र पिण्याचे पाणीसुद्धा नाही आहे. आणि मग या मतदारसंघावर, मग विधानसभा असो किंवा लोकसभा असो, या दोन्ही मतदारसंघावर जे आपलं राज्य गाजवत आहेत, ज्यांना याच लोकांनी संसदेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे, जे अधिकारी अगदी वेगवेगळ्या योजना गरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची पगार घेऊन कार्यालयामध्ये बसतात, अशा लोकांनी या भागाकडे थोडंसं जर लक्ष दिलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांना थोडासा का होईना अंशतः दिलासा मिळेल. मात्र 5 वर्षाला मतदान मागायचं आणि प्रतिनिधित्व करायचं आणि आपल्याकडे जो कार्यभार आहे तो कार्यभार पद्धतशीरपणे विसरायचा आणि कार्यालयामध्ये कसल्याही प्रकारचं काम न करता बसायचं. जे काही तोंडावरचे लोक आहेत ते आले की त्यांचं काम करायचं आणि गोरगरिबांना अशाच दरीमध्ये लोटून द्यायचं, असाच काहीसा प्रकार आताही आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे. मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. या समाजामध्ये प्रत्येक स्तरीय आणि प्रत्येक दर्जाचे लोक राहतात, मात्र सर्वांनाच समान अधिकार आहे, समान संधी आहेत. मात्र काही राजकीय किंवा सामाजिक कमतरतेमुळे काही लोकांना अतिशय दुर्गम भागामध्ये आणि अतिशय अडचणीचा सामना करत आपलं जीवन जगावं लागत आहे. केज तालुक्यात असे काही गावं आहेत किंवा असे काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी एक वेळेस जर कुणाला जायचं म्हटलं तर अगदी जीव मुठीत घेऊन जावं लागतं. आणि फक्त जाणं आणि येणं एवढंच नाही, जर एका वेळेस जाऊन यायचं असेल आणि एवढा त्रास होत असेल तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी अगदी जन्मापासून राहणारे लोक कशा प्रकारे राहत असतील याचा आपण विचार न केलेला बरा. मात्र राजकीय जे अधिकारी असतील किंवा जे काही मत मागायला या ठिकाणी येतात त्यांना याचं कसल्याही प्रकारचं सोयीसुतक देत नाही. आज आपण केजपासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वस्तीवर आलेलो आहोत. केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या काही वस्त्या आहेत. आपण पाहू शकता चारी बाजूने डोंगर आहे. इकडच्या बाजूला जर पाहिलं तर पूर्णपणे दरी आहे आणि या चारी बाजूच्या डोंगराच्या वर मध्ये ही एक तांदळे वस्ती नावाचे एक वस्ती आहे आणि या ठिकाणी 25 ते 30 घरं आहेत. आता आपण तरनळीपासून जर या तांदळी वस्तीपर्यंत आलो तर ठिकठिकाणी सानप वस्ती असेल, तांदळी वस्ती असेल किंवा खालच्या बाजूला काळूची वाडी म्हणून एक दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचं एक वस्तीस्थान आहे आणि त्या वस्तीस्थानामध्ये लोक राहत आहेत. बहुतांशी लोक ऊसतोड मजूर आहेत. अगदी 6-6 महिने आपल्या घरापासून दूर असतात. या ठिकाणी मग वृद्ध आणि लहान लहान मुलं राहत आहेत. मात्र या वस्तीवर जर आपण विचार केला तर एक तर रस्ता नाही, त्याच्यातून कशी तरी पायवाट ते काढतात. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे पिण्याचं पाणी कसल्याही प्रकारची अद्यापपर्यंत यांना सोय झालेली नाही. आता या ठिकाणी आल्यानंतर आणि या वस्तीवर राहणाऱ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आपण पाहू शकता की काही दिवसापूर्वी तरनळीवरून या ठिकाणपर्यंत एक पाईपलाईन केलेली होती. मात्र पाईपलाईन केली आणि पाईपलाईनच्या नावाखाली प्रत्येक या वस्तीवाल्यांकडून
500 रुपये नळपट्टी घेतली. मात्र जशी पाईपलाईन केली तसं एकदाही एकही थेंब त्या पाईपलाईन मधून पाण्याचा आला नाही. आणि आता तर हे लोक सांगतायत की पूर्णपणे पाईपलाईन फुटून गेलेली आहे. अनेकांनी या ठिकाणी बोर घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची पातळी खाली असल्यामुळे कसल्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी लागत नाही. विजेचा प्रश्न होता. विजेचा प्रश्नही या ठिकाणी सातत्याने माध्यमांनी पाठपुरावा करून या ठिकाणी विजेचा प्रश्न सोडवलेला आहे. मात्र सध्या सर्वात ज्वलंत प्रश्न जर जो असेल तर तो पाण्याचा आहे. आणि पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रस्त्याचा प्रश्न आहे. तर्नळीपासून अगदी या ठिकाणपर्यंत 3 किलोमीटरचं अंतर आहे. पहिला तर्नळी ते 1 किलोमीटर पर्यंत 24 लाखाचं काम केलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि पुढेही 24 लाखाचं काम केलेलं आहे, कागदोपत्री काम झालेलं असावा. कारण या ठिकाणी जर आपण या रस्त्याने आलो तर कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही हे सर्वांनाच दिसून येतंय. मग हे 48 लाख रुपयाचं काम काय केलं? मोठमोठे दगड आहेत, खड्डे आहेत, अगदी पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं. या ठिकाणी आता वस्ती आहे. मग इमर्जन्सी जो आहे की कुणाला जर दवाखान्याचं किंवा कुणाला जर काही अर्ध्या रात्री इमर्जन्सी जर काही आली तर या ठिकाणी वाहनं सुद्धा येत नाहीत. कसं तरी तर्नळीपर्यंत पायपीट करावी लागते आणि मग यांना दवाखान्यापर्यंत किंवा इतर काही ठिकाणी जाता येतं. मग हे अगदी केज पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर्नळी ग्रामपंचायत अंतर्गत येतं. तर्नळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असताना अशा या दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या या वस्तीवरील लोकांकडे एवढं दुर्लक्ष कशामुळे? कारण सर्व बहुतांशी लोक या ठिकाणी निरक्षर आहेत. ते कुठं दाद मागायला जाऊ शकत नाहीत. आणि तरीही मग हे राजकीय पुढारी जे आहेत, जे लोक या ठिकाणी मतं मागायला येतात, ते सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ही सर्व परिस्थिती दिसते. मात्र ते सुद्धा पुन्हा निवडणूक झाली की या ठिकाणी इकडं फिरकत नाहीत आणि मग यांना अशाच प्रकारचं अगदी अडचणीचा सामना करत जीवन जगावं लागतं. एक 4थी पर्यंतची प्राथमिक शाळा या ठिकाणी आहे. या शाळेमध्ये या वस्तीवरील मुलं जातात. शिक्षकांनाही त्या ठिकाणी यावं लागतं. आणि दरी उतरून काळूचीवाडी म्हणून एक गाव आहे, म्हणजे वस्तीच आहे, त्या ठिकाणी सुद्धा शाळा आहे. तिथंही शिक्षकांना यावं लागतं, तिथंही लेकरांना शिकावं लागतं. मग अशा प्रकारे जर भावी पिढी अशी अधांतरी असेल आणि पाण्या वाचून आणि रस्त्या वाचून जर यांना अशा प्रकारे जीवन जगावं लागत असेल तर याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? हा आवाज कुठले राजकीय पुढारी या मतदारसंघाचे जे प्रतिनिधित्व करतात, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि ग्रामपंचायत म्हणून आपण पदाधिकारी आहोत म्हणूनही या ठिकाणी हक्क आणि अधिकार गाजवतात, यांना याचं काही सोयीसुतक आहे की नाही की हे भारताचे नागरिक नाहीत, की केस तालुक्याचे रहिवासी नाहीत? मग अशा प्रकारे यांना जर एवढं अडचणीचा सामना करून जीवन जगावं लागत असेल तर याला कुठं दाद मागावी लागेल आणि कुणाच्या दारामध्ये जावं लागेल हा मार्ग यांना सुचत नाही. आणि म्हणून राजकीय पुढारी आणि अधिकारी जे काही पंचायत समिती असेल, तहसील असेल, यांनी थोडंसं यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण जर विचार केला तर अगदी महिलांना खोल दरीमध्ये उतरून जिथं थोडंसं पाण्याचा साठा आहे तो हंडा असेल, घागर असेल भरून तो डोंगर चढावा लागतोय. रस्त्याने अगदी तारेवरची कसरत करावी लागते. अशा या अडचणीचा सामना करावा लागत असलेल्या या वस्तीला कुणीतरी दिलासा देण्याची गरज आहे. आणि म्हणून अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशा प्रकारे सक्रिय न्यूजच्या माध्यमातून एक मागणी करण्यात येत आहे. जर आपण या ठिकाणी काही सेवा सुविधा दिल्या तर नक्कीच यांना थोडंसं या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात येतील किंवा हे लोकही जो काही ऊसतोड मजूर आहे त्यांनाही थोडंसं काही माणूस म्हणून जगता येईल. धन्यवाद.